खुशाल आहे, पण कुठे? तो दिवस गेला, दुसरा गेला, आठवडा 15 झाला. पंडितचा पत्ता नाही. म्हाताऱ्या काशाक्कांचा धीर खचला. हातापायातली शक्ती संपुष्टात आल्यासारखे त्यांना वाटायला लागले. पहिले 2 दिवस बिचारीने तोंडात पाणी घातले नव्हते. शेजारच्या आयाबायांनी समजुतीच्या गोष्टी सांगून मन वळवल्यावर ती 2 घास खायला लागली. पण प्रत्येक घास घशाखाली उतरण्यापूर्वी किती वेळ तरी तोंडातल्या तोंडात घुटमळत राही. जगात दुसऱ्याच्या दुःखाने व्याकुळ होणारी माणसे असतात, तशी दुसऱ्याच्या दुःखाने मनाला गुदगुल्या होणारीही असतात. पंडितच्या नाहीशा होण्यामुळे काशाक्कांच्या मनाला झालेला त्रास पाहून जशी काही माणसे कळवळली, तशी काही विघ्नसंतोषी मंडळींनी त्यांच्या दुःखावर डागण्या देण्याची आपली हौसही पुरवून घेतली. ते पोर होतंच तसं ईदर कल्याणी, एक शिष्ट म्हणाले. तो काशाक्कांचा पंड्या ना, त्याचं लक्षण मी कधीच ओळखून ठेवलं होतं. तो इतके दिवस घरात टिकून राहिला हेच आश्चर्य. दुसऱ्या महाशयांनी तारे तोडले. खाल्ल्या घरचे वासे मोजणारी असली कार्टी जगातनं नाहीशी झाली तर बरीच. तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे पंड्याने खरोखर जीव दिला असेल तर उपकारच केलेत म्हणा जगावर. तिसऱ्यांची मुक्ताफळे बाहेर पडली. राव बहादुरीणबाई गरीब म्हणून गप्प बसली. माझ्यासारखी असती तर तिथल्या तिथे पकडून ठेवून डागून काढलं असतं मेल्याला. एक कडक लक्ष्मी कडाडल्या. मी खच्चित सांगते तुम्हाला, पंड्या नाटकात नाही तर हॉटेलात राहिला असेल कुठेतरी. असल्या मद्दड पोरांचं नशीबच हे. आणखी एका विदुषींनी भाकीत वर्तवले. आणि गंमत ही की ही मंडळी अशा खुबीने आपले प्रलाप काढत की ते काशाक्कांच्या कानावर ह्या ना त्या मार्गाने जावेत. हे उद्गार ऐकले की काशाक्कांचा उरलासुरला धीरही खचून जात असे. ज्या अर्थी पंडितचा मागमूस 8-8 दिवस लागेना, तेव्हा त्याने आपल्या जीवाचे बरे वाईट करून घेतले, ही काशाक्कांची समजूत दृढ होत चालली. पंडितच्या ह्या अदृश्य होण्याने आणखी एक मन कष्टी झाले होते, ते राव बहादूर टकल्यांचे. आपल्या बायकोने केलेले कठोर प्रहार त्या बालमनाला दुस्सह झाल्यामुळेच तो गरीब मुलगा परागंदा झाला, ही रुखरुख त्यांच्या मनाला चैन पडू देईना. बायकोची चूक ती नवऱ्याची चूक, आणि बायकोच्या चुकीचे प्रायश्चित्त नवऱ्याने घ्यायला हवे असे त्यांना वाटायला लागले. पैशांनी हे प्रायश्चित्त घेता आले असते तर राव बहादुरांना मुळीच कठीण नव्हते. मेजवानीच्या रात्रीच पंडित पळून गेला हे कळण्यापूर्वीच त्यांनी योजले होते की पंडितला घरी जेव घालण्याऐवजी दरमहा 4-2 रुपये द्यावे आणि त्याच्या घरीच जेवायला सांगावे. आपल्या घरी जेवणाबरोबर त्याचा जो निष्कारण छळ चालतो, त्यामुळे उपकारापेक्षा अपकाराचेच आपण अधिकारी होत असू. त्याऐवजी पैसे देऊन घरच्या घरी त्याच्या जेवणाची सोय केली तर त्याच्याबरोबर म्हाताऱ्या काशाक्कांनाही थोडी मदत होईल. हा विचार पक्का झाला आणि उद्या सकाळीच आपल्या रामभाऊ कारकुनाच्या हाती 5 रुपये काशाक्कांना पोचते करायचा बेत निश्चित केल्यावर राव बहादुरांना झोप लागली. पण पैसे घेऊन गेलेले रामभाऊ पंडित नाहीसा झाल्याची बातमी घेऊन परत आले. ती बातमी ऐकताच राव बहादुरांनी कपाळाला हात लावला. वाचित असलेले कागद बाजूला सारून ते घटकाभर तुळईकडे पाहत स्वस्थ बसून राहिले आणि एक लांब सुस्कारा सोडून उद्गारले. आम्ही वाटोळं केलं त्या गरीब पोराचं नि त्याच्याबरोबर त्याच्या म्हातारीचं. आणखी थोड्या वेळाने कसली तरी आठवण झाल्यासारखे करून ते म्हणाले, रामभाऊ, पंडितच्या शोधाला कोणी गेलंय का? कोण जाणार? कोण आहे त्याचं त्याच्या शोधाला जायला? एकटी काशाक्का, ती बिचारी बसली आहे कपाळाला हात लावून. नाहीतर ती काय करणार दुसरं, पण आपण तसं बसून राहणं योग्य नाही. तुम्ही स्वतः जा रामभाऊ नि पंडितचा पत्ता लावल्याशिवाय राहू नका. पुण्या मुंबईपर्यंत जावं लागलं तरी जा, लागतील तेवढे पैसे खर्च करा. पण साहेब, रामभाऊ चाचरत बोलले,
माणसं म्हणत होती पंडितने जीव दिला. काय? पंडितने जीव दिला? कुठे? कुणाला सापडलं त्याचं प्रेत? तसं नाही, त्याने जीव दिला असावा असा तर्क आहे लोकांचा. तमासगीर लोकांचा नेहमीचा खेळ आहे हा. तिकडे लक्ष द्यायचं कारण नाही तुम्हाला. तुम्ही आपल्या उद्योगाला लागा. आणि आपले ते जोशी मास्तर आहेत ना, त्यांना सुटीच आहे यावेळी. त्यांनाही धाडा याच कामगिरीवर. तुम्ही पुण्याच्या बाजूला जा. मास्तर बेळगाव साईडला जाऊ देत. धारवाड, हुबळी, विजापूर, सोलापूर सगळीकडे जाऊन या म्हणावं. 50 रुपये तुम्ही घ्या, 50 त्यांनाही नेऊन द्या. आणखीही लागले तर पाठवीन. चला, वेळ नका दवडू, दुपारची गाडी पकडा. रामभाऊंना असे हुकूम सोडून त्यांनी बजावले, काम फत्ते करून या. डोळे कान उघडे ठेवा. डोकं चालवा. काहीही करा आणि पोराला पकडून आणा. जा, तुम्हाला देव यश देऊ दे. नि हो, जाताना काशाक्कांना सांगून जा. धीर द्या तिला. म्हणावं काळजी नका करू. रामभाऊ रवाना झाल्यावर आपल्या मनावरले दडपण दूर झाल्यासारखे रावबहादुरांना वाटले. पण हे समाधान क्षणिक ठरले. त्यांच्या काळजीत एक नवीनच भर पडली. आज पंडित करून बसला आहे, ते आपला बापूही करणार नाही कशावरून? त्यालाही त्याच्या सावत्र आईचा थोडा थोडका जाच होत नाही. बापू गरीब म्हणून हा जाच सहन करतो. पण पंडित काय गरीब मुलगा नव्हता. त्याचा सोशिकपणा निकालात निघालाच ना. नि त्या गरीब मुलाचाच आज बंडखोर झाला ना. बापूतला स्वाभिमानही असा जागा झाला तर? नि त्या स्वाभिमानाने त्याने काही वेडवाकडं केलं तर? बोलून चालून ही पोरं, ह्यांच्या पोरबुद्धीला पोच थोडाच असणार. डोकं भडकल्यावर ती काहीही करतील. आपण करतो त्याचा परिणाम पुढे काय होईल हा विचार त्यांना कुठला? एकाचं बघून दुसऱ्याने वागावं हा मुलांचा स्वभावधर्म बापूच्या ठिकाणीही असेल, नि तो पंडितप्रमाणे केव्हा तरी गुंगारा देईल. छे, आता स्वस्थ बसणं शहाणपणाचं नाही. पश्चात्तापाची पाळी येण्याआधीच सावधगिरी ठेवलेली बरी. पण ही सावधगिरी ठेवायची म्हणजे काय करायचं? बापूला अवाक्षरही बोलायचं नाही अशी वहिनीसाहेबांना ताकीद द्यायची? छे, ती आपली प्राज्ञा नाही. नि जरी ताकीद द्यायचा धीटपणा आपण केला तरी बाईसाहेब त्या ताकीदीला दाद देतील ही आशाही नाही. त्यांच्या वृत्तीत गोडवा येणं हे अग्निगार होण्या इतकंच अशक्यप्राय आहे. मग काय बापूवर अष्टप्रहर पहारा ठेवायचा? छे, तेही सोपं नाही. मग त्याच्या सुरक्षिततेबद्दल करायचं तरी काय? कितीतरी दिवस रावबहादुरांना ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. अमुक एक योजना करायचे त्यांनी मनात आणावे आणि थोड्या वेळाने त्या योजनेतील अडचणी लक्षात येऊन त्यांना ती योजना रद्द करणे भाग पडावे असा प्रकार चालू होता. तिकडे म्हातारी काशाक्का पंडित दृष्टीआड झाल्यामुळे तळमळत होती आणि इकडे रावबहादूर आपल्या बापूला बायकोच्या दृष्टीआड कसा करावा या फिकिरीत पडले होते. रामभाऊ परत आले, जोशी मास्तर परत आले, पण पंडितचा पत्ता कोणालाही लागला नाही. मग काय पंडित खरोखरच जीव देऊन कायमचा नाहीसा झाला? पण माणसाचे, त्यातल्या त्यात मायेच्या माणसाचे मन आशावादी असते. काशाक्कांना वाटे, पंडितने नदीत विहिरीत जीव दिला असता तर 2 दिवसांनी तरी तो सापडलाच असता. आगगाडीखाली घालून घेतात एक एक माणसं. तसं केलं असतं पंडितने तरी ती गोष्टही छपून राहिली नसती. पण तसे काहीच झाले नव्हते आणि म्हणूनच काशाक्कांना आशा वाटत होती. आपला पंडित पृथ्वीच्या पाठीवर कोठे ना कोठे वावरतोय. मायेच्या माणसाच्या मनात आशेप्रमाणे भय देखील घर करून राहते. पंडित कोठे ना कोठे खुशाल असेल ही आशा काशाक्कांच्या मनाला सुखवू लागली की शंका राक्षसी त्या मनाला चिमटे घेऊन विचारी, तुझा पंडित जगात वावरत असता तर इतक्या दिवसात कुणाला दिसल्याशिवाय राहिला असता का? नि नदी विहिरी काय ह्या तुझ्या एकट्या केशवपूरलाच आहेत?
नी आगगाडी तर जगभर धावते. दूर जाऊनही त्याला आपलं काम करता येईल. कशाने पत्ता लागणार तुला त्याचा? भलतीच आशा धरू नको, म्हणजे ती सफल झाली नाही म्हणून रडत बसण्याची पाळी येणार नाही. काशाक्कांच्या अंतर्यामी आशा, निराशा, चिंता, भय यांचा धिंगाणा चालू होता. त्यांची निराशा दृढ करण्यासारख्या इतर गोष्टीही घडत होत्या. पंडित कधी सापडेल असे त्यांनी अचूक भविष्य वर्तवण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या जोशीबुवांना विचारले आणि घटकापळांचा 3-3दा हिशेब करून त्यांनी सांगितले, सापडला तर 3 दिवसांच्या आत सापडेल, नाहीतर त्याची आशा नाही. जोशीबुवांची 3 दिवसांची मुदत कधीच होऊन गेली होती. वेशीतल्या मारुतीने उजवा कौल दिला तर फळाला येतो ह्या समजुतीवर भिस्त ठेवून त्यांनी कौलही लावला. पण नेमका डावा कौल मारुतीरायाने दिला. सत्यनारायणाच्या प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात या श्रद्धेमुळे ओळख नसताना त्या एका घरच्या पूजेला गेल्या आणि प्रसाद घेऊन आल्या. पण तो प्रसाद त्यांच्या तोंडी पडला नाही. रस्त्यावर एक बुजरी गाय त्यांच्या अंगावर फुसकारून आली आणि स्वतःचा बचाव करण्याच्या धावपळीत त्यांच्या हातातला प्रसाद सांडून गेला. निरांजन हातातून पडून विझले. 1 अन् 2 एकामागून एक अपशकूनच होत गेले आणि पंडित हाताला लागत नाही ही काशाक्कांची जवळजवळ खात्रीच झाली. काय करणार बिचारी अशा स्थितीत? पंडितची आठवण काढून नुसते रडणे तिच्या स्वाधीनचे होते व ते ती अखंडपणे करत होती. पंडित गेल्यापासून काशाक्का घराबाहेर गेल्याच नव्हत्या म्हटले तरी चालेल. कित्येक वर्षे त्यांनी पाळलेला काकड आरतीचा, नदीच्या अंग धुण्याचा आणि पुराणाचा नेम त्यांनी आता सोडून दिला होता. एकतर त्यांचे दुसऱ्या कशाकडे लक्षच लागत नव्हते आणि दुसरी गोष्ट, बाहेरची माणसे पंडितच्या गोष्टी काढून आपल्या दुःखात भर घालतील अशी त्यांना धास्ती वाटत होती. घरीच बसून राहण्यात त्यांचा एक वेडा उद्देशही होता. तो हा की आपण बाहेर गेल्यावेळीच पंडित घरी आला तर आल्याबरोबर त्याची भेट व्हावी, क्षणाचाही विलंब लागू नये. पण आज काशाक्का बाहेर गेल्या किंवा त्यांच्या गंगाबाईंनी बळेबळे त्यांना ओढून नेले. एकादशी आहे, विठोबाला जाऊन येऊया असे गंगाबाईंनी म्हटल्यावर त्यांना ना म्हणवले नाही. विठोबाला जाऊन काशाक्का परत घरी आल्या तो दारातच एक पाकीट पडलेले त्यांना दिसले. आपल्याला पत्र? त्यांना विस्मय वाटला, पण त्याबरोबर एक आशेचा किरणही त्यांच्या मनात चमकला. पंडितचे तर नसेल हे पत्र? दुसरं कोण आपल्याला पत्र लिहायला बसलंय? काशाक्कांनी पाकीट उचलून मागून पुढून पाहिले. आपल्याला लिहायला वाचायला येत नाही याची खंत उभ्या जन्मात आज त्यांना वाटली. अंगणात जाऊन त्यांनी शेजारच्या नमूताईला हाक मारली व ती आल्यावर पाकीट तिच्या हाती देत म्हटले, हे दारात पडलं होतं, कोणाचं आहे बघ ग. नमूताई पाकीट उघडीत असताना काशाक्कांची छाती धडधड करत होती. पत्र पंडितचे नसले तर, आणि दुसऱ्या कोणी पंडितबद्दल भलतीच बातमी लिहिली असेल तर? क्षणभरात कितीतरी शंका कुशंका काशाक्कांच्या मनाची तिरपीट उडवून गेल्या. पेढे काढा अक्का, पत्र वाचून नमूताई म्हणाली. अगं पण कशाबद्दल? सांग बाई. काशाक्कांची अधीरता परमावधीला पोचली. तुमच्या पंडितचं पत्र आहे, तो खुशाल आहे अक्का. माझा पंडित खुशाल आहे? त्यानं मला पत्र लिहिलंय? नमे, खरं सांगतेस की फसवतेस मला? माझा पंडित खुशाल आहे खरं? खुशाल होता तर कार्ट्याला कळवायला काय झालं होतं? नमे, खरंच नाही पंडितचं पत्र? चांगला खुशाल आहे ना तो? काशाक्कांना हर्षवायू की कायसे म्हणतात ते झाले की काय असा नमूताईला संशय वाटला. तिने काशाक्कांच्या दंडाला धरून त्यांना खाली बसवीत म्हटले, अक्का स्वस्थ बसून ऐका हं, मी पत्र वाचूनच दाखवते तुम्हाला. नमूताई पत्र वाचू लागली.
ती अक्काला पंडितचे कृतानेक नमस्कार. मी तुझ्यापासून पळून आलो त्याला आज बरोबर महिना झाला. मी का पळून गेलो हे दप्तराच्या कोनाड्यात चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यावरून तुला कळले असेल. म्हणजे त्याने लिहून का ठेवलं होतं? पण मला कसं कळावं ते? मी कशाला जाऊ त्याचा कोनाडा धुंडाळायला? बरं, वाच बघू पुढे काय म्हणतोय. मी पहिल्यांदा हत्ती ओढ्या पलीकडल्या पायवाटेने कवठ्याला आलो. तिथल्या एका मळेवाल्याकडून ऊस व रस मागून घेतला आणि मग स्टेशनवर आलो. गाडीत खूप गर्दी होती, त्यातच मी घुसलो. तिकीट विचारले तर उतरायचे असे ठरवले. पण विठ्ठलगावला एकादशीची यात्रा होती, तिथे पुष्कळ माणसे उतरली, त्यात मी उतरलो आणि तिकीट मास्तराचा डोळा चुकवून गर्दीतून बाहेर पडून देवळाकडे गेलो. तिथे लोक लाह्या आणि खिरापत वाटत होते, ती खाल्ली. रात्री कथा चालली होती. माळकरी अभंग म्हणत होते, त्यात मी एक म्हटला. तो तुळशीकर बुवांना आवडला. त्यांनी माझी चौकशी केली आणि आपल्याजवळ राहतोस का असे विचारले. मी होय म्हणालो. त्यांनी मला धोतरे नेसायला दिली. विठ्ठलगावाहून बुवा करवंदी जांभूळपूर ह्या गावात गेले. मी त्यांना विडा कुटून द्यायचा, पूजेला गंध उगाळून द्यायचा आणि कथेत बुक्कामाळ झाल्यावर एक गाणे म्हणायचा. बुवांनी मला 4-5 छान गाणी शिकवली आहेत. पण जांभूळपूरहून ते आपल्या केशवपूरला यायला निघाले तेव्हा मी भ्यालो. तिथे वहिनीसाहेब मला धरतील आणि चौकीवर पाठवतील म्हणून मी पुन्हा पळून गेलो आणि इथे आलो. इथे नाईक काका आणि बहिणाताई फार छान आहेत. आता मला सोडणार नाही म्हणतात. मला इथल्या इंग्रजी शाळेत घालणार आहेत आणि तुलाही इकडे बोलावून आणा असे मी त्यांना म्हणणार आहे. त्यांना आनंद वाटेल बघ तू इथे आलीस तर, आणि मलासुद्धा. अक्का, तू माझ्यावर रागावली असशील, पण मला तुझी सारखी आठवण होते आणि रडायला येते. तुला पत्र लिहायचे रोज मनात यायचे, पण पाकिटाला पैसे नव्हते. काल इथल्या दत्ताच्या पालखीपुढे मी एक गाणे म्हटले तेव्हा एका माणसाने मला 2 आणे दिले, त्यातूनच पाकिट आणले. तुला नाईक काका बोलावणे पाठवतील तेव्हा तू ये हं, नाही म्हणू नको. मी इथे आहे हे वहिनीसाहेबाला कळवू नको. तुझा पंडित. पंडित जिवंत आहे एवढेच नव्हे तर तो मजेत आहे. ह्याच्या हर्षात आतापर्यंत झालेला सगळा त्रास काशाक्का विसरून गेली. आनंदात असला तरीही त्याला आपल्या आठवणीने बेचैन व्हायला होते. हे ऐकून त्यांना प्रेमाचे साफल्य झाल्यासारखे वाटले आणि त्यांचे अश्रू अनावर झाले. पण घटकेपूर्वीच्या आणि आताच्या त्यांच्या अश्रूत जमीन अस्मानाचे अंतर होते. पहिले अश्रू वेदनातून निघत होते, आताचे समाधानाचे होते. नमे, गाडी किती वाजता निघते गं? मी पंडितकडे आजच्या आज जाणार, काशाक्का उतावीळपणे म्हणाल्या. पण अक्का, नमुताई घुटमळली. मोडता नको घालूस मला, मी जाणारच. पण जाणार कुठे तुम्ही? सगळं लिहून गाव लिहायचं तेवढा नेमकं विसरलाय. मग ग, काशाक्का हताश होऊन उद्गारल्या.